श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांची आपल्या स्वामी भक्ती या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आता लवकरच होळी आणि रंगपंचमी हे सण येणार आहेत. येणाऱ्या होळीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर होळी कधी आहे, त्याचा शुभ मुहूर्त काय आहे आणि कधी असणार आहे याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर होळीच्या दिवशी अत्यंत प्रभावशाली असा एक उपाय केल्याने क्षणात तुमचे दुःख दारिद्र्य दूर होऊन महालक्ष्मी तुमच्यावर प्राप्त होणार आहे. हा उपाय कोणता आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. होळी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. यंदा म्हणजेच यावर्षी 24 मार्च रोजी मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जाणार आहे. होळी दहनाची रात्र खूपच शुभ आणि प्रभावशाली मानली जाते. या दिवशी केलेली पूजा फारच फलदायी ठरते. दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी तुम्ही एक उपाय या दिवशी गुपचूप करू शकता. तो उपाय नारळाचा असणार आहे. तो आपण पाहणार आहोत. तर होळी म्हणजे रंगांचा सण. होळी या सणाला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा होलिका दहन 24 मार्च रोजी होणार असून हा दिवस रविवारी येत आहे. तर सोमवारी 25 मार्च रोजी धुलीवंदन म्हणजेच रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. होळीच्या सणाच्या आधीच होलिकाष्टक असते. या काळात कोणतेही महत्त्वाचे तसेच शुभ कार्य केले जात नाही. मात्र होळीचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी तुम्ही काही उपाय करू शकतात. त्यात हा नारळाचा अत्यंत प्रभावशाली असा हा उपायही फार फलदायी मानला जातो. फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात देशभरात होळीसह मोठ्या उत्साहात रंगपंचमीसुद्धा साजरी केली जाते. होळीच्या दिवशी काही तांत्रिक उपाय केले जातात. अशीच एक उपायाविषयी माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत. तुम्ही आर्थिक अडचणीत असाल आणि घरात पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी केल्या जाणाऱ्या उपायांविषयी धर्मशास्त्रात ही माहिती दिली गेलेली आहे. काही उपाय हे विशिष्ट तिथीला केल्यास त्यांचे फलदायी असे आपल्याला रिझल्ट दिसून येतात आणि त्याचे उत्तम असे फळही मिळते असे धर्मशास्त्रात सांगितले गेलेले आहे. होळीच्या रात्री तर आपण हा गुपचूप कोणता उपाय करणार आहोत ते पाहूया. तुम्हाला दुःख दारिद्र्यापासून स्वतःची तसेच आपल्या कुटुंबियांची सुटका करायची असेल तर हा उपाय अवश्य करा. होळी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. मात्र लक्षात असू द्या, हा उपाय करताना अत्यंत गोपनीयता पाळायची आहे, जेणेकरून तुमच्यावर माता महालक्ष्मी कधीच नाराज होणार नाही. तर पाहूया कोणता उपाय करूया. त्या उपायासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे. फक्त 1 रुपया आणि नारळ हे 2च साहित्य आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत. होळीच्या दिवशी होलिका दहन झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यासाठी 1 रुपयाचे नाणे आणि नारळ असणे गरजेचे आहे. आणि हा उपाय तुम्हाला तुमच्या घराजवळ पेटणाऱ्या होळीजवळच करायचा आहे. तर सर्वात आधी नारळाची शेंडी ही तुम्हाला काढायची नाही आहे. होळीच्या रात्री उपाय करताना तुम्ही सर्वात आधी 1 रुपयाचे नाणे घ्या. ते पाण्याने स्वच्छ करून घ्या. तसेच एक नारळ घ्या. त्याची शेंडी न काढता हे नारळ घ्यायचे आहे. घराजवळ होलिका दहन झाल्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. उपाय करण्यापूर्वी होळीची विधिवत पूजा करून घ्या. नंतर होळीला नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर घरी या. होळीची पूजा करून घरी आल्यानंतर तुम्हाला नारळावर रुपयाचे नाणे ठेवायचे आहे. त्यानंतर हा नारळ हातात घेऊन घराच्या मुख्य दरवाजासमोर उभे राहायचे आहे. नारळ आणि रुपया हातात घेऊन तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजासमोर उभे राहून नारळ आपल्या घरावरून 7 वेळा ओवाळून घ्यायचा आहे. नंतर हाच नारळ गुपचूप घराजवळ पेटलेल्या होलिकामध्ये दहन करायचा आहे. आणि लक्षात असू द्या, हे सर्व उपाय करताना मनात कुठलाही वाईट विचार येऊ द्यायचा नाही आहे. पूर्ण श्रद्धेने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय करताना मन अगदी स्वच्छ ठेवा. मनात कोणताही वाईट विचार आणू नका. हा उपाय केल्याने तुमच्या मागील इडापिडा दूर होऊन घरातील दुःख दारिद्र्य दूर होईल आणि महालक्ष्मी तुम्हाला अखंड प्रसन्न राहील. तर हा छोटासा उपाय नारळ आणि नाण्याचा तुम्ही होळी दहनाच्या वेळेस अवश्य करा. पण लक्षात असू द्या, गोपनीयता बाळगून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर होळीच्या दिवशी तुम्ही सर्वांनी हा उपाय नक्की करून पहा आणि आजची ही छोटीशी माहिती कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा.
तसेच माहिती आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा. माहिती आवडली असेल तर माहितीला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन माहितीचे व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.